नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नववर्षाच्या सुरुवातीला आज आपण तिकोना किल्ल्याला भेट द्यायला चाललो आहे. तर ह्या वर्षी माझा संकल्प असा आहे की 12 महिने 12 मोहिमा म्हणजे 12 गड आपल्याला फिरायचे. तर त्यामधली पहिली मोहीम ही आज आपली तिकोना किल्ल्याला होणार आहे. तर आम्ही सकाळी मुंबईवरून निघालो आहे आणि आता आम्ही तिकोना गडाच्या पायथ्याशी आहे. तिकोना गडाचा हा जाण्यासाठी रूट आहे आणि ह्या बोर्डवरती पूर्ण ह्या गडाबद्दल माहिती दिली आहे. हा जो बोर्ड आहे हा जुना बोर्ड आणि त्याच्यावरती अक्षर जे आहेत ती ठळक दिसत नाहीये, त्यामुळे हा नवीन बोर्ड इथे लावलाय. तर ह्या तिकोना गडाविषयी छोटीशी माहिती घ्यायची झाली तर याची उंची 3590 फूट आहे आणि अपेक्षित चढायला लागणारा वेळ हा 40 मिनिटाचा आहे. त्याच्यानंतर काय पाहाल तर खूप सारे ठिकाण आहेत त्याच्यामध्ये आणि खास करून गडावरती आल्यानंतर सूचना त्यांनी दिल्यात की मद्यपान करण्यास, धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. किल्ले तिकोना हा मुंबईपासून 130 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईवरून आल्यानंतर तुम्हाला कामशेतवरून प्रायव्हेट व्हेकल मिळतील, तर पुण्यावरून आल्यानंतर तुम्हाला तळेगाव दाभाडेनंतर तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी प्रायव्हेट व्हेकलची सोय आहे. तर ट्रेक स्टार्ट करून आपला थोडासाच पॅच कंप्लीट झाला आहे आणि ह्युमिडिटी खूप जास्त असल्यामुळे खूप दम लागतोय, गरमसुद्धा होत आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर चढाई ही सोपी आहे, जास्त अवघड नाही. ह्या पायऱ्या सगळ्या बनवलेल्या आहेत, ह्या सिमेंटच्या पायऱ्या आहेत. तर ह्या ज्या पायऱ्या जर बनवल्या नसत्या तर गडावरती चढायला उतरायला खूप कठीण असतं हा ट्रेक, कारण माती असते ती घसरडी हाती असते, त्याच्यावरून पाय वगैरे सरकू शकतो. तिकोना गडाविषयी माहिती सांगायची झाली तर तिकोना गडाला वितंडगड असे सुद्धा बोलले जाते. तर या तिकोना गडाची उंची ही त्याच्या पायथ्यापासून 350 मीटर आहे. तर त्याचा पायथ्याच्या गावाचं नाव हे तिकोना पेठ असं आहे. तिकोना गड हा मावळ प्रांतातील गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. तर या तिकोना गडाचा वापर बोरघाटावरील दळणवळण व मावळ प्रांतावरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. गड चढण्यास सुरुवात केल्यानंतर काही वेळातच तुमच्या नजरेत पडणारं हे पहिलं ठिकाण. हे ठिकाण म्हणजे मेढं. मेढं म्हणजे काय तर गडावर प्रवेश करण्यापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा व गडावर किंवा गडावरील तातडीचे निरोप पोहोचवण्याचं ठिकाण. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे गडावर होणारा हल्ला परतवून लावण्याचे हे पहिले ठिकाण. तर मेढ्याजवळ पोचल्यानंतर तुम्हाला मेढ्याचे काही तुटलेले अवशेष व ढासळलेले अवशेषसुद्धा बघायला भेटते. मेढ्यापासून वरती आल्यानंतर आपल्याला दिसतो तो हा पहिला दरवाजा. तिकोना गडाला एकूण 4 दरवाजे, तर त्या 4 दरवाजांपैकी हा पहिला दरवाजा म्हणजे पालथा दरवाजा. या दरवाजाचं लाकडी बांधकाम ही सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत करण्यात आलं आहे. तर दरवाजाच्या मागे आपल्याला एक देवडी दिसेल. देवडी म्हणजे काय तर पहारेकऱ्यांच्या विश्रांतीसाठीची जागा. तर हा आपल्याला लागला आहे तो 2 नंबरचा दरवाजा, वेताळा दरवाजा. ह्या गडावरती 4 दरवाजे, त्याच्यातला हा 2 नंबरचा दरवाजा, वेताळा दरवाजा.
गडाच्या दुसऱ्या म्हणजे वेताळ दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला लागते हे चपेटदार मारुतीचे मंदिर. तर हा मारुती हा चापट मारण्याच्या रूपात आहे. पायाखाली असलेल्या पनवतीला हा मारुती चापट मारून दूर करतो, अशा रूपामध्ये हा चपेटदार मारुती आहे. तर बालेकिल्ल्याकडे जात असताना डाव्या बाजूला लागणारे हे पाण्याचं टाकं व दक्षिणमुखी असलेले लेणे, ह्या लेण्यांना तळजाई लेणे देखील बोलले जाते, कारण या लेण्यांमध्ये तळजाई देवीचे मंदिर आहे. गडावर विचारपूस केल्याप्रमाणे ह्या मंदिरामध्ये नवरात्राचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तळजाई देवीच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर बालेकिल्ल्यांच्या पायऱ्यांपाशी दिसणारा हा तुम्हाला चुन्याचा घाणा. चुन्याचा घाणा म्हणजे काय, तर गडकिल्ले बांधकामामधील सर्वात महत्त्वाचा घटक. गडकिल्ले संवर्धनाच्या कामामध्ये सिमेंटऐवजी चुन्याचा वापर केला जातो. मध्ययुगीन कालखंडामध्ये बांधकाम करण्यासाठी चुन्याचा वापर केला जात होता. तिकोना किल्ल्यावरील हा घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेले दगडाचे चाक आजही तुम्हाला बघण्यास भेटते. घाण्याच्या चरांमध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळं यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते. चाक फिरल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत व या एकजीव झालेल्या पदार्थांचे मिश्रण हे गडकिल्ले बांधकामासाठी वापरले जात असे. कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला दिसतो तो हा गडाचा चौथा दरवाजा म्हणजे महादरवाजा. हा दरवाजा तुम्हाला किल्ल्याच्या माचीवरती घेऊन जातो. तिकोना गडाचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे माची आणि दुसरा भाग म्हणजे बालेकिल्ला. तिकोनागड म्हणजे पवन मावळातील घाटवाटांचा पहारेकरी. तर या तिकोनागडाला फारसा इतिहास उपलब्ध नाही. जो इतिहास उपलब्ध आहे त्यात या गडाचा उल्लेख मिळतो तो 15व्या शतकाच्या अखेरीस. मलिक अहमद निजामशाह याने 1482 साली जुन्नर प्रांतावर स्वारी केली व जुन्नर प्रांत जिंकून घेतला. त्यानंतर त्याने मावळ प्रांतातील किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. त्याने लोहगड जिंकला. त्यानंतर त्याने तुंग आणि तिकोना यासारखे गिरिदुर्ग देखील जिंकून घेतले.
1636मध्ये मुघल बादशाह शहाजहान व विजापूरचा मुहम्मद आदिल शाह यांनी संयुक्त फौजांनी निजामशाही काबीज केली. निजामशाही काबीज आल्यानंतर त्यांनी केलेल्या करारानुसार निजामशाहीतील उत्तरेकडील भाग हा मुघलांच्या ताब्यात आला व दक्षिणेकडील भाग हा आदिलशाहीकडे गेला. त्या करारानुसार आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा तुंग किल्ला इसवी सन 1647मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. त्यानंतर 4 सप्टेंबर 1656मध्ये शिवाजी महाराजांनी बहुतेक गडांचं नामकरण केले. त्यामध्ये तिकोना गडाचा वित्तंडगड झाला. 1647मध्ये शिवाजी महाराजांनी मावळ प्रांत जिंकला. त्यानंतर 1665पर्यंत मावळ प्रांत हा स्वराज्यात होता. इसवी सन 1665च्या मे महिन्यामध्ये मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वराज्यावरती स्वारी केली व पुरंदरला वेढा दिला. त्यानंतर त्यांनी त्यांचा सरदार दाऊद खान त्याला लोहगडावरती पाठवले व दाऊद खानने लोहगड, विसापूर, तुंग व तिकोना या गडांच्या पायथ्याशी असलेले गावं जाळून बेचिराख केले. त्यानंतर शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यात झालेल्या तहानुसार शिवाजी महाराजांना स्वराज्यातील 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले. त्या 23 किल्ल्यांपैकी तिकोनागड हा सुद्धा मुघलांच्या ताब्यात गेला. तर मंडळी, आपला पूर्ण गड बघून झाला आहे. आता आपण गड उतरलो सुद्धा आहे आणि आता आम्ही चाललो आहे पार्किंगकडे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आजची ही आपली 2021मधली पहिली मोहीम पूर्ण झाली. तर याच्या पुढचा ब्लॉग हा आपला दुसरी मोहीम याचा असणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ हा आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा.